सॉफ्ट स्किल आणि टेक्निकल स्किल मध्ये काय फरक आहे? ही IIT पवईच्या मुलानं आत्महत्या केली कारण त्याला दुसऱ्या दिवशी प्रोजेक्ट पेपर सबमिट करायचे होते आणि आदल्या रात्री कोणीतरी रूमवरून ते गायब केले होते. अशाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? काम बोलतं का बोलावं लागतं? आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता की काम ही बोलेगा असं कोणाचं ॲटिट्यूड असतं, पण तुमचं काम सुद्धा तुम्हाला त्या बोर्ड मीटिंग मध्ये किंवा तुमची जी कोणती महत्वाची मीटिंग असेल त्यामध्ये प्रेझेंट करावं लागतं ना. आणि बेसिकली स्वतःसाठी म्हणून हे सगळं मॅनेज करत असताना आपल्याला स्ट्रेस मॅनेज करता आला पाहिजे, टाइम मॅनेज करता आला पाहिजे. की इंटेलिजंट तुम्ही कितीही असा, पण तुमच्या यशामध्ये तुमच्या इंटेलिजन्सचा वाटा 15 ओनली, पण 85% हे कम्प्लिटली इमोशनल क्वेश्चनवर आहे. काही IAS IPS ऑफिसर्स, IAS होणं IPS होणं, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा IAS टॉपची रँक आहे, ते सुद्धा लोक आत्महत्या करतात ना. आजच्या जगातला वर्ड जाऊ द्या, आज इन्फ्लुएन्सर म्हणजे इंस्टाग्रामचे रील्स बनवणारे लोक ते झाले. पण इन्फ्लुएन्सर म्हणजे लिडरशिप मधला इन्फ्लुएन्सर. म्हणजे स्टीव्ह जॉब्स स्वतः म्हणायचं ना की माझे प्रोडक्ट इतके कमी आहेत की टेबलवर जरी ठेवलं तरी टेबल पण भरणार नाही. पण आज त्याची व्हॅल्यू काय आहे? सॉफ्ट स्किल जर एखाद्या व्यक्तीमध्ये नसेल, मिसिंग असेल, तर तो व्यक्ती लीडर होऊ शकतो का? 6 पुस्तकं मॅमने लिहिलेली आहेत, तर आधी सॉफ्ट स्किलचं पुस्तक मी काढतो. इंग्लिश बोलणं म्हणजे सॉफ्ट स्किल असं ॲब्सोल्युटली नाहीच म्हणता येत आपल्याला. हवं तर असं म्हणता येऊ शकतं की आतापर्यंत मातृभाषेमध्ये मला छान एक्सप्रेस करता येत होतं. तुम्हाला काय वाटतं की जॉब इंटरव्ह्यूमध्ये अशी कोणती स्किल जास्त मॅटर करेल एका स्टुडंटला इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी? बॉडी लँग्वेज आणि फेशियल एक्सप्रेशन्स हे कोणत्याही कम्युनिकेशनमध्ये 55% इतकं बोलतात. एक स्किल जी सगळ्या सक्सेसफुल लोकांमध्ये आहे, पेशन्स. सॉफ्ट स्किल एक सुपर पॉवर असते. नेटवर्किंग करत असताना सॉफ्ट स्किलचा काय रोल आहे? त्यांना अनुभव आमच्यापेक्षा जास्त असतो ना प्रशासनातला. येस.